नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षण। सर, आपण हा वेगळा मार्ग काय म्हणजे निवडला? कारण हल्ली सगळीकडे MBBS आणि मोठे मोठे हॉस्पिटल यांची खूप अगदी गर्दी झालेली आहे। म्हणजे भिवंडी शहर असो, ग्रामीण असो, सगळीकडे हॉस्पिटल उभारतात आणि त्याच्यामध्ये MBBS MD हे सगळं करतात। तर आपण हे आयुर्वेदम म्हणजे आयुर्वेदिक हे शिक्षण आपण कसं घेतलं आणि याची कल्पना आपल्याला कशी आली? ऍक्च्युली त्याच्याआधी माझा आजार पण होतं, भिवंडी महानगरपालिकेत क्लर्क म्हणून काम करत होतं, परंतु आजार पण भरपूर होते, बरेच इलाज केले, पण माझ्या मणक्याच्या आजाराला आणि पोटाच्या आजाराला ॲलर्जीला मला काहीच फरक न पडल्यामुळे मग मी आयुर्वेदाकडे वळलो। पण आयुर्वेदाने पण काही ठिकाणी मी इलाज करून ते इलाज होत नव्हता, पण मला एक पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य गुरुजी श्री गणेश चव्हाण सर मिळाले। त्यांनी मला ह्या ओरिजिनल आयुर्वेद देऊन पूर्ण बरं केलं। त्यानंतर मी ठरवलं का आयुर्वेद क्षेत्रामध्ये करिअर करायचं, कारण बरेचसे माझं मणक्याचा आजार, पोटाचा आजार आणि ॲलर्जीचा आजार पूर्ण बरा झाला या ओरिजिनल आयुर्वेदाने। मग आम्ही ठरवलं का ओरिजिनल आयुर्वेदामध्ये काहीतरी केलं पाहिजे। मग त्यानंतर मग आम्ही शिक्षण चालू केलं। मग त्या शिक्षणामध्ये आपण पहिले म्हणजे हे केलं असेल ना, त्याचा डिप्लोमा वगैरे काहीतरी शिक्षण घेतलं सर्टिफाईड कोर्स केला, त्यानंतर डिप्लोमा केला आणि त्यानंतर डिग्री केली। त्याच्यामध्ये नंतर पारंपरिक वैद्य ही शासनाची पण सर्टिफिकेट आम्हाला मिळालं आहे त्यामध्ये, कारण आम्ही पारंपरिक पद्धतीने सुद्धा आयुर्वेदाचा वापर करून बरेचसे पेशंट बरे केलेले आहेत। त्यामुळे नंतर पण जेव्हा आयुर्वेद चालू केलं, मग आम्ही काय केलं, माझं निसर्गोपचार आणि योगा थेरपीमध्ये डिग्री झाली। त्यानंतर आम्ही पारंपरिक वैद्य आणि नंतर ॲक्युपंक्चर या वेगवेगळ्या थेरपीचा अभ्यास केला। त्याच्यामध्ये कायरोथेरपी आहे, त्याच्यामध्ये कपिंग थेरपी आहे, नंतर त्याच्यामध्ये शाश्वत चिकित्सा आहे। अशा वेगवेगळ्या भारतीय प्राचीन PBCB म्हणजे प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीचा अभ्यास केला आणि मग त्या अभ्यासाच्या त्या थेरपीचा वापर आम्ही वेगवेगळ्या आजारावर करायला लागलो। त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर यायला लागले। आयुर्वेद आणि इतर थेरपी यांचा पारंपरिक चिकित्सा पद्धती यांचा वापर केला, त्यामुळे असाध्य रोग सुद्धा बरे व्हावे लागले। मग आम्ही BMS डॉक्टर आहेत त्या आणि आमचं BNYS मध्ये झालेलं मी नॅचरोपॅथीच आणि योगाचं आणि पारंपरिक वैद्य या क्षेत्रात आम्ही काम करतोय। आम्ही सगळे मिळून मग ह्या क्लिनिकमध्ये असाध्य आजारावर सुद्धा काम करायला लागलो। तर आज आपले जे म्हणजे सगळ्या सेवाभावी जो आपला स्टाफ आहे, म्हणजे आपले जे सहकारी आहेत, त्यांच्या मदतीने म्हणजे आता मी पण स्वतः 6 महिने आपल्याकडे ट्रीटमेंट घेते। मला जो अनुभव आलाय तो खूप चांगला आलेला आहे। म्हणजे आधी मला घरातल्या घरात सुद्धा चालायला प्रॉब्लेम येत होता आणि आता आपल्याकडे येण्यामुळे माझ्या पायांना खूप आराम मिळालाय आणि मी चांगल्या प्रकारे चालू शकते। मी खूप ऍक्टिव्ह झालेली आहे। तर आपला जो हा सगळा म्हणजे सहकारी आहेत आपले म्हणजे, आणि ते खूप सहकार्य करून चांगल्या प्रकारे मदत करतात, म्हणजे पेशंटला पण खूप आनंद मिळतो याच्यामुळे। तर आपल्याला अजून ह्या आयुर्वेदाबद्दल काय सांगता येईल? आपण काय सांगणार आहात? म्हणजे काय होतंय, आपण जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा दवाखान्याने डॉक्टरची भीती वाटायला लागते रोग्याला, पण आम्ही त्यासाठी इथे घरच्यासारखं वातावरण देण्याचा प्रयत्न करतोय का येणारा पेशंट इथे आल्यानंतरच अर्धा बरा व्हावा, जेणेकरून घरच्यासारखं वातावरण त्याला पूर्णपणे आजाराबद्दल समजवलं जातं का आजार काय आहे आणि ह्याच्यावर उपाय काय आहे आणि महत्वाचं काय कारण आहे। आजाराचं होण्याचं कारण आहार खूप चुकीचा होत चाललाय, आहाराच्या वेळा चुकीच्या होत चालल्या, परत आपल्या खाण्यामध्ये केमिकलयुक्त पदार्थ वाढले, त्याचा परिणाम आणि व्यायामाचा अभाव आपल्याकडे वाढलेला आहे। म्हणून आम्ही इथे आलेल्या पेशंटला पूर्ण आहाराबद्दल जाणीव करून देतो, बाबा आहार आपण आपल्या आजी आजोबांनी काय आहार घेतला आणि आपण काय चुकीचा आहार घेतोय। हे जे चायनीज आले, केमिकलयुक्त पदार्थ आले, प्रिझर्वेटिव्ह युक्त पदार्थ आले, त्याच्यामध्ये बरेच पॅक फूड आले, जंक फूड आले, फास्ट फूड आले, ह्या सगळ्या अन्नाचा चुकीचा आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागला। त्याच्यामुळे आजार वाढायला लागले आणि असाध्य आजार व्हायला लागले। आता विचार करा, 25व्या वर्षी 30व्या वर्षी मुलींना अटॅक यायला लागले, किडनीचे आजार व्हायला लागले, सांध्यांचे आजार व्हायला लागले। आता आपल्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये 11 वर्ष मुलीला सुद्धा संधिवात झाला होता, जो 80 वर्षानंतर होणारा आजार, आता गुडघेदुखीचा आजार। हा मागे एक पेशंट आपल्याकडे आली, ती 26 वर्षामध्ये गुडघेदुखी झाली, झीज झाली। तर तिला जेव्हा कारण विचारलं का बाबा काय कारण आहे, हे 70-80 वर्षानंतर होणारा आजार तुला आता का झाला, तेव्हा असं आढळलं का ती त्या व्यक्तीने 3 वर्ष नाईट ड्युटी केली होती।
मग नाईट ड्युटी रात्रभर जागरण केलं आणि दिवसभर झोपलं तर शरीर कसं चांगलं राहील? देवाने जी रात्र बनवली ती झोपण्यासाठी बनवली. मग आपण चुकीच्या पद्धतीने हे जे राहायला लागलो त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागलो. म्हणून प्रत्येकाला इथे समजवलं जातं का बाबा आहारामध्ये बदल करा. आहार नैसर्गिक आजी आजोबा करत होतो आहार घ्या. आणि व्यायाम, त्याच्यामध्ये योग हा अतिशय सर्वश्रेष्ठ व्यायाम आपल्या भारताने दिलेला आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्याबद्दल योग डे जो साजरा केला जातो तो त्यासाठी केला जातो आणि पूर्ण विश्व आज योगा करायला लागले. पण आपण भारतीय असून आपण योग करत नाहीये. आणि आहाराचा जो आपल्या आजी आजोबांनी आहार वापरला तो म्हणून आपल्याकडे 2023ला केंद्र शासनाकडून मिलेट्स इयर साजरा केला. त्यामध्ये तृणधान्य, भरड धान्य जी आपल्यापूर्वी आजी आजोबा खायचे त्याच्यामध्ये भगर आलं, वेगवेगळे प्रकारचे कोदो, कुटकी, कंगणी असे मिलेट्स आले. म्हणजे ती तृणधान्य पूर्वी आपले आजी आजोबा खायचे. नंतर भगर, नाचणी, ज्वारी, बाजरी जी देशी मिळत होती ती आपण खात होतो. त्यामुळे आपले आजी आजोबा पूर्ण निरोगी 100 वर्ष आयुष्य जगत होते. पण आपण ज्या आहारामध्ये भेसळ करायला लागलो, भेसळयुक्त आहार खायला लागलो आणि भेसळयुक्त धान्य खायला लागलो त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागला. आणि व्यायाम सुद्धा अभाव. आज आपण खाणं वाढलंय. आज आपण इंग्लिश सगळे चिकन आहे, त्याची अंडी आहेत, हे इंजेक्शन बर्गर आहे, हे सगळं केमिकलयुक्त खाल्लं. विदेशी जी खाद्य होतं ते आपण खाल्लं लागलो. त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागला. त्याच्यामुळे हे आहार वाढले. म्हणून आज आपण इथे आम्ही असा विडा उचललाय का समाजाला जागृत करायचं. जे आजी आजोबांची संस्कृती आहे ती पुन्हा जागृत करून समाजाला निरोगी करण्यासाठी आमचं ध्येय चालू आहे. आम्ही इथे श्रीमेक आयुर्धाममध्ये वातरोगावर, सांधेदुखी, आमवाता अशा विविध रोगांवर ट्रीटमेंट केली जाते. ते नैसर्गिक उपचाराने, जसं आयुर्वेदिक चिकित्सा दिल्या जातात, औषधं दिली जाते. त्याच्यामध्ये थेरपी ॲड आहेत, कायरोथेरपी, कपिंग थेरपी, मसाज केली जाते. जसं की पवार मॅडमला जानूबस्ती दिलेली होती. पंचकर्मामध्ये ज्या येतात जानूबस्ती, त्या जानूबस्ती त्यांना आम्ही काही महिने दिल्यानंतर त्या आता पूर्णपणे नीट चालू शकतात. आधी त्यांना बसताना उठताना सुद्धा खूप जास्त त्रास येत होता. तसंच आम्ही इथे बऱ्याच वेगवेगळ्या विशिष्ट आजारां म्हणजे ज्या दीर्घ आजार किंवा न बरे होणाऱ्या आजारांसुद्धा काम करतोय ओरिजिनल आयुर्वेदाचा वापर करून. त्याच्यामध्ये ओरिजिनल आयुर्वेदिक वनस्पत्यांच्यापासून बनवलेली औषधं अत्यंत उत्तम दर्जाची बनवलेली आहेत. आणि तसेच वेगवेगळ्या प्राचीन काळातल्या ज्या थेरपीज होत्या त्यांचा वापर आम्ही इथे करतोय. त्याच्यामध्ये आम्ही कायरोथेरपी, कपिंग थेरपी, शाश्वत चिकित्सा थेरपी, नंतर पंचकर्मातली आयुर्वेदातली पंचकर्मा थेरपी, आज ज्या ज्या उपयोगी थेरपी आहेत त्यांचा इथे आपण जवळजवळ 15-20 थेरपी इथे आम्ही वापरतो. आणि त्यामुळे पित्ताशयाचे खडे असो, इतर असाध्य आजार असो, जसे मणक्याचे आजार असो, त्या मणक्याच्या आजारांना फक्त औषधावर न ठेवता त्यांना आम्ही इथे वेगवेगळ्या थेरप्या वापरतो. आणि तसेच योगा, त्यांना व्यायाम देतो, योगासने देतो. आणि त्यांचा आहाराचं, सर्व आजारावर आम्ही आहाराचं कसं आहार घेतला पाहिजे ह्याचं त्यांना जाणीव करून देतो. आणि त्यामुळे असाध्य आजारसुद्धा आमच्याकडे इथे बरे होतात. आणि इथे सुद्धा आम्ही जो थेरपीचं जे हे आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे इथे थेरप्या केल्या जातात. सर, मला असं विचारायचं आपल्याला की इथे कोणकोणत्या आजारांवरती इलाज केला जातो, म्हणजे ट्रीटमेंट कोणत्या कोणत्या आजारांवरती दिली जाते? इथे BP असो, थायरॉईड असो, नंतर डायबिटीस आहे, नंतर हृदय रोग आहेत, किडनीचे विकार आहेत, स्त्रियांचे विकार आहेत, शरीरात असणाऱ्या सर्व प्रकारच्या गाठी आहेत. इथे विदाऊट ऑपरेशन म्हणजे विदाऊट सर्जरी इथे प्रयत्न पूर्ण बरं करण्याचा प्रयत्न करतो. जसे गुडघ्याचे आजार, गुडघ्यांची झीज जरी झालेली असले, मणक्याची झीज जरी झालेली असले तरी आपल्या थेरपी आणि औषधांचा वापर करून, जंगली औषधांचा वापर करून पूर्ण झीज भरून काढणं आणि ते गुडघे पूर्ववत जसे तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ते केलेले आहेत बऱ्याचशा पेशंटचं. इथे गुडघ्याचे आजार बरे झालेले पेशंट गड किंवा किल्लेसुद्धा चढून जातात. म्हणजे पूर्वीसारखे त्यांचे गुडघे तयार होतात. त्यांची जी झीज झाली असे पूर्ण भरून निघते. त्यांच्या गाद्या झिजलेल्या असतात आतमध्ये, जी मिनस्कस म्हणून गादी आहे ती झिजलेली असते, ती भरून निघते. त्याच्या बाजूचे मसल आहेत ते पूर्ण चांगले होतात आणि मसलची ॲक्टिव्हिटी, मसल मजबूत होतात. त्याच्यामुळे हे सगळं चांगल्यामुळे ते गुडघे आणि मणके पूर्ण बरे खोलले जातात आणि पुढचं आयुष्य ते पूर्वीसारखं चांगल्या प्रकारे जगायला लागतं. हा पॉईंट येणं जरुरीचं होतं, कारण त्याच्या संदर्भ तो आलाच पाहिजे ना, नाहीतर मग फायदा नाही. ठीक आहे. आणि हा आमचा जो कर्मचारी वर्ग आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे इथे थेरप्या देत आहेत. आणि जो पेशंट आलेला इथे पेशंट आहेत आम्ही त्यांना घरच्यासारखं वातावरण देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आलेला पेशंट हॉस्पिटलला आलाय त्याला असं वाटू नये.
कारण बऱ्याच वेळेला हॉस्पिटलची भीती पेशंटच्या मनांमध्ये भरलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे त्याला घरच्यासारखं नैसर्गिक वातावरण देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून हसत खेळत आणि त्याला पूर्ण जाणीव देत का आयुष्य जगताना कसं जगायचं आहे, निरोगी कसं जगायचं आहे ह्याची पूर्ण जाणीव इथे आम्ही देतोय. त्यामुळे पुढचं आयुष्य इथे बरं होऊन गेल्यानंतर सुद्धा पुढचं आयुष्य कसं निरोगी जायचं आहे त्यासाठी आहार वेळेवर घ्यायचा आहे, योगासनं करायचे आहेत, व्यायाम करायचा आहे, चालायला जाणं, इतर ज्या व्यायाम आहेत ते करणं, ते आणि आहारात पूर्णपणे नैसर्गिक आहार घेणं ह्याबद्दल मार्गदर्शन पूर्णपणे दिलं जातं. त्यामुळे पुढचं आयुष्य तुझं त्यांचं सुकर होतं आणि चांगलं आनंदी आयुष्य ते जगू शकतात. धन्यवाद. धाम में एक खारबाव में आप अपने इलाज के लिए आ रहे हो, तो आपको क्या अनुभव आया, कैसा लगा? मैंने भिवंडी के बहुत से डॉक्टर से प्रिस्क्रिप्शंस लिया, मुझे मतलब फ़ायदा नहीं हुआ. जब मैं यहाँ आई तो मुझे 8 दिन में ही फ़ायदा हुआ. वात के मतलब इलाज के लिए मैं यहाँ आई थी और भिवंडी के सब डॉक्टर ने मुझे पथरी का समझकर वही टैबलेट दिया. और यहाँ पे जब मैं आई डॉक्टर ने फ़ौरन मुझे वो मर्ज़ पकड़ा और वात का बोला और टैबलेट दिया, सिरप दिया और उसके लिए बहुत सी जड़ी बूटियाँ दी, जिसकी वजह से मम्मा ने मेरी मालिश वगैरह की. उसकी वजह से 1 हफ्ते में मुझे वो ख़त्म हो गया बीमारी. तो अभी मैं दूसरी बार किडनी के लिए आई हूँ. मुझे बहुत पसंद आया. हम लोग ने दूसरों को भी बोला, दूसरे भी आए यहाँ पे पथरी के लिए. तो मेरे ननन थे, वो बहनोई लोग आए, उनको भी फ़ौरन असर हुआ, वो भी अब आते हैं यहाँ पे. सर, आपण कधीपासून या आयुर्धाममध्ये येत आहे? हे मेक आयुर्धाम आहे, हे लोकांसाठी चांगली म्हणजे ट्रीटमेंट देतात, चांगली सुविधा देतात. तर आपला अनुभव काय आहे, आपण काय सांगू शकता? मी आता 1 महिन्यापासून इकडे येत आहे. इथली ट्रीटमेंट एकदम चांगली आहे आणि मला 1992 पासून म्हणजे डायबिटीस आणि BP आहे आणि मी यापूर्वी 5 मिनटं देखील उभं राहू शकत नव्हतो आणि 5 मिनटं चालू पण शकत नव्हतो. पण मी आज कमीत कमी 1 तास तरी चालतो आणि एकदम फुल ट्रीटमेंट चांगली आहे.